हाय फ्रेंड्स, वेलकम अगेन टू माय चॅनल एन्जॉय लर्निंग इज फन। तर आज आपण शिकणार आहे व्हेज पुलाव कसा करतात। तर मी इकडे एक मोठा टोमॅटो घेतले, हे 2 गाजर घेतले, एक भोपळी मिरची आणि वालपापडी घेतली मी इकडे, 2 मोठे कांदा, हे मी घेतले मटर आणि हे मी चवीनुसार मीठ घेतले। इकडे मी घेतले लौंग घेतले 20 आणि हे तिकी घेतली आहे मी आणि हे वेलची घेतली आहे 10 आणि हे तूप घेतलं आहे 1 मोठा चमचा। इकडे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। मी इकडे कढई तापून घेतली आहे, त्याच्यात मी 1 मोठा चमचा तूप घालणार आहे। आता मी इकडे 4 मोठे चमचे तेल घेणार आहे। इकडे माझे सगळे मसाले टाकते, तळून घेते। मसाले फुटले, आता मी त्याच्यात कांदा घालते। हा कांदा पण आता मी चांगला फ्राय करून घेणार आहे। थोडंसं मीठ घालते, मग कांदा लवकर भाजतो। आता मी 1 वाटी गाजर घालणार आहे, हा पण चांगला फ्राय करून घेणार आहे आपण। टोमॅटो घालते 1 वाटी, फ्राय करून हे पण घ्यायचे। आपले मसाले, कांदा, टोमॅटो सगळं आता तळलेलं आहे, तर आता मी ह्याच्यात वालपापडी घालणार आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे मटर, तुम्हाला इकडे जास्त तिखट पाहिजे तर इकडे 2 मिरच्या घाला, उभ्या चिरल्या आहे मी। इकडे आता 4 वाट्या तांदूळ घेतलेले, अर्धा तास फुगत घातलेले, मधनं पाणी काढून घेतलेलं। इकडे 8 वाट्या पाणी घालणार आहे। हे 8 वाट्या पाणी याच्यात घालते बघ। 8 वाट्या पाणी घालते। जेवढे तांदूळ असतील त्याच्या डबल घालायचं, जेवढे तांदूळ असतील तेवढे डबल आपण इकडे पाणी घालणार आहे। पाणी उकळेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। 2 चमचे मीठ घालणार आहे, हे उकळेपर्यंत थांबणार आहे। आपल्या पाणीला उकळी यायला लागली, आता आपण ह्याच्यात आपले तांदूळ घालणार आहे। मी आता ह्याच्यात तांदूळ घेतले आणि आपण आता ढवळून घेणार आहे। आता हे ढवळायचं आपण छानपणे आणि झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवलं आता मी हे 2 मिनिटांसाठी। 5 मिनिटं झाली, आता आपण हे ढवळून घेणार आहे। आता आपण हे स्लो गॅसवर ठेवणार आहे। आता पुन्हा हे झाकण लावून ठेवणार आहे आपण। आता हे आणि 5 मिनिटं तसंच ठेवायचं लो फ्लेमवर। त्याचं झाकण काढून घेतले, आता आपण हे ढवळून घेणार आहे खालीपर्यंत। आता आपण ह्याच्यात भोपळी मिरची टाकणार आहे, हे पण आपण ढवळून घेणार आहे। हा बघा, आमचा भात शिजल्यावर आपण भोपळी मिरची आणि
आपले भात हा असा होईपर्यंत आपण भोपळी मिरची घालायचं नाही. आता आपण पुन्हा झाकण लावणार आहे. स्लो गॅसवरती बघणार आपला पुलाव झालाय का, व्हेज पुलाव. थोडंसं पाणी. अजून आपला पुलाव झाला नाही, पाणी आहे त्याच्यात थोडंसं. आपण आणि 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवणार आहे. आपण आता परत ह्याला झाकण लावून ठेवणार आहे. पुलाव बघूया झालाय का परत एकदा. तर आता आपला पुलाव झालाय मस्तपैकी. आता मी तुम्हाला दाखवते कसा झालाय पुलाव. झालाय मी तुम्हाला दाखवते. हा बघा आपला पुलाव. हा बघा एकदम छान झालंय. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.